विठ्ठल विठ्ठल मंडळी, गुड मॉर्निंग. तर आता सकाळचे वाजलेत 8 आणि आपण मनोरी एरियामध्येच एका ठिकाणी फिशिंगला आलो आहे. दूरवरती बघा, तिकडे तुम्हाला दिसत आहेत का माहीत नाही मला, खूप नरेश भाऊ छोटे आहेत, खूप लांब आहेत आतमध्ये. आणि मला यायला थोडा लेट झाला आहे, ते सकाळी लवकर आले होते. तर आता त्यांनी काय पकडलं आपण बघूया आणि मग इथून आपण मनोरी जेट्टीवर जाणार आहोत बहुधा. आता ते मला तसं बोलले आहेत आणि मी बऱ्याच वेळा तुम्हाला बोलतो आणि मग तसं होत नाही. तर मनोरी जेट्टीवर जाऊन आम्ही ट्राय करणार आहोत, कारण इथे आता पाणी भरलं आहे आणि मला लेट झाल्यामुळे मी मिस केला आहे तो सेशन. आता त्यांनी काय काढलं आहे ते आपण बघूया. चला, आता ते येतीलच थोड्या वेळात. तर आपण निघालो आहे मनोरी जेट्टीवरती आणि नरेश भाऊंनी क्रॅब पकडायची पूर्ण तयारी केली. आता आपण तिथे जेट्टीवर जाऊन क्रॅब पकडणार आहोत. आणि हा बघा, हा आता चाललो आहे ना आपण एरिया, हा मनोरी गाव आहे. ही सकाळची वर्दळ आहे थोडी. नरेश भाऊंना तिथे काहीच नाही मिळालं, कारण ते रॉडच घेऊन नाही आले. त्यांनी तिथे पण क्रॅबसाठीच ट्राय केलं, पण तिथे काय मिळालं नाही त्यांना क्रॅब. सो आता आपण जेट्टीवर जाणार आहोत. इथून लांब नाही आहे, जेट्टी जवळच आहे. तर तिथे पोचल्यावर आपण बघूया. तर आता आपण जेट्टीवर पोचतोय. ही आहे जेट्टी इथे. रिक्षा सर्व इथे उभं आहे. इथे आपण बाहेर पार्किंग करूया. काय अरे ते चेंज झालं सगळं. तुम्ही नेट कुठे मारणार आहे? इकडे इथे बाजूबाजूला मारणार. ठीक आहे. काल नव्हते मी आलो, रात्रभर काम केलेलं. पण काय दगडीचं? हां, आता त्या जेट्टीवर जायचं का? कुठल्या? तिकडच्या त्या जेट्टीवर. हां, तिकडे चान्स वाटतो का तुम्हाला? हां, तिकडे चान्स मिळेल. शिंगाडे भेटतील पण या टायमाला. आता बोटी येतील ना त्यांच्या. काय करू, जाऊया तिकडे मग? बोला तुम्ही. इथे तुम्हाला नीट नाही वाटत तर तिथे जाऊया. इथे वाटतं तर इथे बसूया. पण मला इथे वाटतं रोडवर अडकणार आहे सारखं खाली. चलो. इथून पण आता आम्ही प्लॅन चेंज करतोय. इथे सर्व दगडी पडल्या आहेत. आता इथे फिशिंगला जागाच उरली नाही. तर आता आम्ही परत फिशिंग जेट्टीवर जाणार. तिथे बघूया. सो आता आम्ही निघालो आहे मनोरी फिशिंग जेट्टीवरती. म्हणजे मनोरी बीचला लागून आहे. मागे पण आम्ही एकदा गेलेलो तिथे फिशिंगला, सेम स्पॉटला आता जातो. लेफ्ट आहे डायरेक्ट बीचवरती. आपण बीचवर पोचलो. पाणी बऱ्यापैकी चढलंय वरती. तो डेंजर रस्ता आहे. चिखलाचा.
तर आता नरेश भाऊ सर्व क्रॅबची जाळी आहेत ना ती टाकतायत. त्याला फग बोलतात, फग. आणि आता खेकडा येऊन त्याच्यात बसेल, त्याच्यामधलं बेट लावलेलं आहे ना त्याला खायला येऊन तिथे बसेल आणि मग आपण अलगद उचलायचं त्याला. फक्त त्याला बाहेर आल्यावर पकडायला लागतो हाताने. हे बघा, हे असं नेट आहे आणि इथे बेट लावलं आहे म्हणजे खेकड्यांसाठी चारा. मग चारा काही असू शकतो, चिकनचे पाय वगैरे काही असं चिवट पदार्थ लागतो. नॉनव्हेज तो खेकड्यांना खूप आवडतो. तर पहिला नेट काढला आहे, एम्प्टी आहे. परत टाकायचं आहे, सेम जागेवरतीच टाकलं आहे. तो जसं जसं बेटचा स्मेल जाईल ना पुढे पाण्याबरोबर तसं खेकड्यांना तो अट्रॅक्ट करतो वास. आणि मग त्यांच्यासाठी तो सुगंध आहे आणि मग ते येतात ते खायला. तर वेळ तर लागतो. बसला पाहिजे, असं बसलो ना तर खालून खातो. अच्छा, नरेश भाऊ बोलतो तो सपाट असेल, असा व्यवस्थित बसला असेल तरच त्याला मिळतो. याच्यात नरेश भाऊंना मिळाला आहे क्रॅब. एक मिनिट, मला नेट आणावी लागेल. आपली नेट आहे. अरे बाबा, बघू शकता कसं त्याला पकडायचं. आणि हा त्या ट्यूबमधून असा खाली जाणार आहे. गेला. त्याच्यासाठी पार्टिशन करतात नरेश भाऊ. आता सेकंड क्रॅब मला दाखवतो मी. सेकंड क्रॅब वरती राहिला आणि खाली हा आहे. त्यांना वेगवेगळे सेक्शन बनवून दिले, नाहीतर एकमेकाला चावतात ते. हे बघा, तुम्हाला दाखवतो. शंख बघा किती आले खायला आले सर्व. हे बघा, एवढे शंख आलेत खायला. खेकड्यांच्या जागी शंख आले. हे खायला त्यांना पण आवडतं खायला. हे फोडून ते गलाला लावले ना. हां, काय पाहिजे खरेडीवर आपण द्यायलाच जास्त का दगड फोडायचं याला आणि ती बेट लावायचं. आता चाललेत ते. तर एकदा आपण आता खेकड्यांचे नेट चेक केले, तर थोडा एक 15 मिनिटाचा ब्रेक घेऊन पुन्हा चेक करायचे. तोपर्यंत मी हुकने ट्राय करतो काय मिळतं काय ते. ही पण आहे मस्त. चलो लेट्स स्टार्ट. आहे वेडा. नाही, यात काय नाही मिळालं. तर आपण 15-20 मिनिटानंतर परत एकदा चेक करायला चाललो नेट. पहिल्या नेटमध्ये तर काहीच नाही मिळालं. हे दुसरं आहे. हा बघा, याच्यात एक मिळालं आपल्याला. तर जवळ आणून दाखवा. मस्त. ठीक आहे. पडल्या काय? द्या 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 इकडे. छोटे सोडून दे. मला सोडून देऊया आपण. बघा, सोडला कसा पळतोय. इथून एक पळून गेला. थांब रे बाळा, तुला सोडतो मी समुद्रात.
ह्याला पाण्यात सोडून देऊया आपण. तर इथे आपल्याला पुढे आता एक मी टाकतोय नेट. ते फ्लॅट पडलं पाहिजे, ते खूप महत्त्वाचं आहे. जर असं खालून गॅप असेल ना त्याला, तर मग इथून खेकडा खातो, मग तो फसत नाही. जर वरून आला तरच तो आपल्याला सापडणार आहे. म्हणून ते फ्लॅट पडलं पाहिजे एक्झॅक्टली. तर इथेच टाकू आपण, लांब जायची गरज नाही, ते फ्लॅट आहे. दॅट्स इट. आणि हा थर्मोकॉल याच्यात अडकवायचं आहे. इथे झालं काम. ठीक आहे, तर नरेश भाऊ तिकडे गेलेत पग टाकायला. तोपर्यंत मी आता इथे बेट फिशिंग करणार आहे पुन्हा. आपल्याला परत 15-20 मिनटाचा ब्रेक आहे, तोपर्यंत पण इथे ट्राय करूया. तर मी 2 सेटअप घेऊन बसलो. एक हँडलाईन आहे नरेश भाऊंची आणि माझा रॉड. भरती आली तर आता बोटी पण येत आहेत फिश घेऊन. नरेश भाऊ मेहनत घेत आहेत. सर्व नीट लावायचं, उचलायचं, धावपळीचं काम आहे. मी इथे फिशिंग करतो. नरेश भाऊ सर्व काम करत आहेत खेकड्यांचं. नाही इन्क्वायरी नाही आहे काय? आणि चांगलं भरलं आहे. जागा थोडी चेंज केली, साईडला आलो मी, धक्क्याच्या बाजूला. इथे मगाशी मला वाटलं की मासा आहे खाली, पण इथे दोन्ही बाजूला नेट आहेत. तरी नेटमधून मासे रस्ता काढतात थोडा. लागले काहीतरी. हां बघा, छोटासा ढोमी लागलाय, बेबी ढोमी. सोडून देऊया याला आपण. छोटा ढोमी आहे हे. काय लागला गळाला? बेबी ढोमी. बाय बाय. बघा नरेश भाऊनी काय मस्त काढलाय पीस. चावायला येतो मला. होय सावकाश, जाऊ नकोस. मस्त चांगला आयटम आहे. बांधायचं त्याला उडी मारतो. फाईट करतोय. तलवार दिली तर मार, आता लढाई करेल. आता पाणी केवढं भरलंय, आमच्या गाड्यांपर्यंत पाणी आलंय. हा आहे का? पाणी भरलं आता पूर्ण. आता कट्टा पण पाण्याखाली जायला. पोटी लागल्यात ना, तिथे जाऊन आपण काम करूया, कारण इथे मागे सर्व आता पाणी भरलंय. इथे थोडं उंचवट आहे. तर मी जाणार, पहिला माझा रॉड ठेवणार, मग माझी बाईक घेऊन येणार. फिश खायला बघा कसे बगळे जमा झाले. हे ठेवतो ना, घेऊन येतो.
तर इथे बोटीच्या बाजूलाच आपण फिशिंग करतोय, कारण बोटीच्या बाजूला आहे ना जेव्हा फिश अनलोड करते बोट ना तेव्हा मासे खाली पडतात आणि ते खाण्यासाठी इथे येतात दुसरे मासे, मोठे मासे. काही असू शकतं, कॅटफिश असू शकतं, स्नॅपर. नरेश भाऊ बघा आता त्याला बांधणार आहेत, कसा बांधतात. रस्सी पातळ पाहिजे. हां, ही जाड आहे ना. हां, इथे मालवली ती मी आणली पण ती सोडायला टाईम नाही भेटला ना. झालं तर चिंबोरा पेटी पॅक डिलिव्हरीसाठी रेडी. मस्त. तर बघा हे आता आपण एक मोदका फिश आहे छोटा आणि एक झिंगा आहे. फ्लोटने आपण जवळच टाकतोय. काहीतरी लागलं आपल्याला चांगलंच. अरे मस्त मोठे साईजचे ते सांगतो आता बोलणार तो बघ थोडं तुला आली. चांगली साईज आहे बघा, मोठा शिंगाला. काय आलं घेतलं हा पण चांगलाच आहे. मला वाटतं आपल्या अडकून होता खतकामाटी निघून गेला. काढू यायला कोणता तरी मासा. अरे वा, अनदर कॅटफिश, बिग कॅटफिश. चला काढू यायला आता. शिंगाला आहे मोठा, सगळ्यात टॉपचा शिंगाला आलाय. नरेश भाऊंच्या गाला. अरे बापरे, केवढा मोठा आहे. आपण घेतली आहे त्याने आतमध्ये गेली आहे का काढताना मारामारी आहे थोडी. काढूया, चांगली मोठी साईज आहे. बोट मासे अनलोड करून गेले. दादानी इथे पाग मारायला आले होते. मस्त एक खाजरी मिळाली, जिताडा आणि वड्यात. भारी आहे खाजरी, मस्त बरी गेली पागा. हा बघा आत्ता लागलाय. ऑलमोस्ट आम्ही पॅकअप करतोय. पाहिजे नांगे तोडले तुम्ही? नाही. अच्छा, नांगे नव्हतेच. आत्ता मिळालाय. बॅगमध्ये टाकूया. त्याच्या नांग्या गायब आहेत का माहीत नाही, कोणी तोडल्या काय झालं. निघता निघता मिळाला आम्हाला. तर चला मित्रांनो, आता मी पॅकअप करतोय. हा आमचा लास्ट क्रॅब आहे जो आता आम्हाला निघताना मिळाला आहे, ज्याला नांग्या नाही आहेत. असं काय माहीत नाही मला, पण तो आता आम्हाला नेटमध्ये असाच मिळाला. तर हा होता आमचा शेवटचा क्रॅब आणि आज एन्जॉय भरपूर केलं आहे. क्रॅब मिळालेत, फिश मिळालेत. सो चांगला दिवस होता, पण टाईम पण झाला आहे. आता ऑलमोस्ट 2 वाजलेत आणि आम्ही 8 वाजल्यापासून इथं मेहनत करतो आहे. तर असा दिवस असतो अँगलरचा. सो थँक्यू तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल.
आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघा आम्ही या उन्हामध्ये केवढी मेहनत करतो आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी तुम्हाला जाताना पण दाखवतो किती पाणी भरलं आहे बीचला. आम्ही अडकलो होतो लिटरली. आता थोडं पाणी कमी झालं तर आता आम्ही निघतो आहे. सो थँक्यू व्हेरी मच. बाय. हा बघा निघता निघता कोण आलाय. पफ्फर फिश. आणि याने खूप त्रास दिला आहे आम्हाला. आणि आम्हाला अक्षरशः पळवलं आहे नाही. एवढा त्रास दिला. काढायला लागेल. दात बघ ना कसे आहेत त्याचे. फुगून दाखवू त्याला. आता दात बघा सगळं कट करून गेला आमचा 2 वेळा लाईन. आता पोट मोठं करेल बघ ना. हे बॉल होत आहे बघा. हवा घेतो तो पोटामध्ये आणि फुगवतो स्वतःला. बस अजून फुल एवढाच फुगवतो ना आणखीन तो. त्याचं वाटलं ना की मला कोण खातं असं. अच्छा की फुगवतो. अरे बोगद्यासाठी एवढे मोठे मोठे लावावे लागतात. एवढं मस्त झालं. जाव झालं त्याचा. सोडून दिला त्याला आपण. हे बघा ही जेटी आहे तर पूर्ण म्हणजे हा किनारा आहे ना पूर्ण पाण्याखाली जातो. पूर्ण बुडाले. आता आम्ही आलो तेव्हा तिथे पाणी नव्हतं पण आता भरती आली. हेच हा समुद्रकिनारा बुडाला आणि आता परत ओटी झाल्यावर पाणी रिटर्न केलं आहे. म्हणून आम्ही अडकलो वरती. म्हणून आम्ही जेटीवर अडकलो. इथे टेन्शन नाही आहे पण जिथून जो स्लोप आहे ना इथे पाणी भरतं पूर्ण. कचरा बघा केवढा आहे. प्लास्टिक 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 फक्त प्लास्टिक आहे.